नमस्कार मित्रांनो. परवा आपल्याकडे निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन सर आले होते आणि त्यांनी आपल्याला राष्ट्रीय सुरक्षेबद्दल अतिशय चांगली माहिती दिली. त्या व्हिडिओला आपण अतिशय उत्तम प्रतिसाद दिलात आणि आपल्यापैकी अनेकांनी अशी इच्छा बोलून दाखवली की ब्रिगेडियर हेमंत महाजन सरांना तुम्ही सारखं सारखं चॅनलवर बोलवा आणि त्यांच्याकडनं आम्हाला राष्ट्रीय सुरक्षेबद्दल, अंतर्गत आणि बाह्य सुरक्षेबद्दल जाणून घ्यायला आवडेल. त्यानुसार मी ब्रिगेडियर सरांना विनंती केली आणि त्यांनी आपल्या विनंतीला मान देऊन आपल्याकडे येण्याचं कबूल केलं. तर आजपासून आम्ही एक मालिका सुरू करत आहोत, ज्याच्यामध्ये ब्रिगेडियर सर आपल्याला राष्ट्रीय सुरक्षा, अंतर्गत सुरक्षा, बाह्य सुरक्षा याच्या सगळ्या विविध पैलूंवर आपल्याला माहिती देतील. ब्रिगेडियर महाजन सर, नमस्कार. घनघोर चॅनलवर आपलं स्वागत आहे. नमस्कार. सर, आज आपण सुरुवात करूया. स्वातंत्र्यानंतर भारताची सुरक्षा व्यवस्था कशी कशी बदलत गेली आणि त्याच्यामध्ये कसे कसे बदल होत गेले. तुम्ही एक प्रदीर्घ काळ भारतीय लष्करामध्ये सेवा दिलेली आहे. आपण या सगळे जे ट्रान्सफॉर्मेशन्स आहेत, सगळे जे स्थित्यंतर आहेत, अगदी जवळून बघितले आहेत. तर आमच्या प्रेक्षकांना थोडी माहिती याबद्दल द्या की जसं 1947 ते फॉर 1970 70 टू 2009 आणि 2009 नंतर आजपर्यंत हे ढोबळमानाने 3 टप्पे आपण पाडू शकतो भारतीय सुरक्षा व्यवस्थेचे. तर याच्याबद्दल आणि या सुरक्षा व्यवस्थेत कसे बदल होत गेले याबद्दल आमच्या प्रेक्षकांना जरा माहिती द्या. ओके, धन्यवाद मला बोलल्याबद्दल. मी आपल्याला पहिले सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा मांडू इच्छितो की आपण जर भारताची सुरक्षा बघितली, इतिहासाचा इतिहास बघितला, तर आपल्याला असं दिसतं की 1947 साली भारत स्वतंत्र झाला आणि जे 3 टप्पे जसे तुम्ही काढले ब्रॉडली ते आपल्याला तसे म्हणजे वापरता येतील. परंतु पहिला टप्पा होता ज्यामध्ये पारंपरिक युद्ध झाली भारताची पाकिस्तान आणि चीनशी. तर त्याच्याविषयी मी बोलतो ती का झाली, कशी झाली. दुसरा जो टप्पा होता त्याला ऑपरेशन काराकोरम किंवा ऑपरेशन टोपाज किंवा दहशतवादाचा इतिहास म्हटला जातो की त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचा इतिहास सुरू दहशतवाद सुरू झाला. तो दुसरा टप्पा होता. आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये आता एक वेगळ्याच प्रकारचं युद्ध झालेलं आहे. या युद्धामध्ये आपण सगळे सैनिक, प्रत्येक नागरिक हा सैनिक आहे. हे युद्ध आपल्या घरामध्ये घुसलं आहे, आपल्या सोसायटीत घुसलं आहे, आपल्या मोबाईलमध्ये घुसलेलं आहे आणि आपण प्रत्येक जण आता याच्यामध्ये सैनिक आहोत. तर हा टप्पा 2009 पुढे समजा म्हणता येईल की आतापर्यंत. तर हे 3 वेगवेगळे कालखंड आहेत आणि मी असं करेन की अगदी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करीन आणि काही प्रश्न असतील तर प्रेक्षक ते युट्यूबच्या याच्यावरती टाकू शकतात आणि त्यानंतर त्यावेळेला नाही तर कमीत कमी पुढच्या वेळेला आपण ते घेऊ शकतो, सांगू शकतो की या प्रेक्षकांनी हा प्रश्न विचारला होता. आता सर्वात पहिला कालखंड घ्या 47 पासून तर समजा 75, 72, 73, 74, 75 पर्यंत. देश स्वतंत्र झाला आणि लगेच पहिलं युद्ध सुरू झालं. हे भारत आणि पाकिस्तानचं जवळजवळ 1 वर्ष चाललेलं युद्ध होतं. या युद्धामध्ये भारतीय सैन्याने जवळजवळ 2,500 सैनिकांचं रक्त सांडलं आणि भारताचं पहिलं परमवीर चक्र या युद्धात देण्यात आलं आणि या युद्धानंतर काश्मीर हा भारताचा अविभाज्य अंग हा बनलेला आहे. या युद्धाविषयी बोलण्याकरता आता वेळ नाही, परंतु पारंपरिक युद्ध होतं जे सीमेवरती लढलं गेलं. त्याच्यानंतर दुसरं युद्ध जे भारत लढला ते 1962 युद्ध होतं की जे चीनने आपल्यावरती लादलेलं होतं. ते जवळजवळ 4 आठवडे चाललं, ऑक्टोबर पासून तर नोव्हेंबर पर्यंत. आणि याच्यामध्ये काही जणांना वाटतं की भारतीय सैन्याचा पराभव झाला. असं नाही. जो पराभव झाला होता तो आपल्या भारतीय नेतृत्वाचा होता. कारण या युद्धामध्ये त्यावेळेला जे 3.5-4 लाख भारतीय सैन्य होतं त्यामधलं फक्त 10% सैन्य हे युद्ध लढलं. म्हणजे एक डिव्हिजन, एक 15 ते 20 हजार सैनिक लढले अरुणाचल प्रदेशमध्ये आणि दुसऱ्या भागामध्ये लडाखमध्ये 4 ते 5 हजार सैनिक लढले. बाकीचे सैनिक लढले नाहीत. या लढाईमध्ये एअरफोर्सचा वापर करण्यात नाही आला, नेव्हीचा वापर करण्यात नाही आला. म्हणजे 90% सैनिक शिल्लक असून सुद्धा आपण हे युद्ध तिथे थांबवलं. तर ते एक मानसिक तो पराभव झालेला होता. परंतु तरी पण ते एक पारंपरिक युद्ध होतं. आणि या युद्धामध्ये एक आठवण म्हणून सांगतो की माझा सख्खा मावस भाऊ लेफ्टनंट विष्णू आठले जो 17 पॅराफील्ड रेजिमेंट मध्ये होता, तो वॉलॉंग जी जागा आहे अरुणाचल प्रदेश मधले एक खोरं आहे, तिथे तो शहीद झाला होता. लेफ्टनंट विष्णू आठले 17 पॅराफील्ड रेजिमेंटचा आणि तिथल्या युद्धात त्याचं नाव पण आहे.
तिसरं युद्ध जे झालं ते 1965 युद्ध. भारत पाकिस्तानचे असे 2 मोठे टप्पे होते आणि हे पण युद्ध जे पारंपरिक युद्ध झालं ते 3 ते 4 आठवडे चाललं आणि जे त्याच्या आधीचं जे घुसखोरी जी होती ती जवळजवळ 3 ते 4 महिने चालली होती. ते आपण जिंकलं. तर ते पण पारंपरिक युद्ध होतं. त्याच्यामध्ये आपलं एअरफोर्स पण लढलं, त्याच्यामध्ये नेव्ही थोडीफार लढली आणि भारतीय सैन्याचं अर्थातच लढलं. शेवटचं जे मोठं युद्ध होतं ते अर्थात 1971चं होतं. त्यामध्ये पाकिस्तानचे 2 तुकडे करण्यात आले आणि आत्ताच या युद्धाला 50 वर्ष पूर्ण झाल्यामुळे या युद्धाविषयी पुष्कळशा बातम्या या मीडियामध्ये आल्या आणि त्यावेळेचे जे हिरो होते फील्ड मार्शल साहेब माणेकशॉ होते, जनरल सगत सिंग होते, मेजर होशियार सिंग परमवीर चक्र होते, त्यांच्याविषयी थोडंफार बोलणं करण्यात आलेलं आहे. तर ते एक भारताचं सर्वात चांगलं इतिहासातलं एक अतिशय ऐतिहासिक युद्ध होतं जे आपण जिंकून पाकिस्तानचे 2 तुकडे केले. हे पण पारंपरिक युद्ध होतं आणि ही सगळी सीमेवरची युद्ध होती. आणि शेवटचं युद्ध ज्याला पारंपरिक म्हणता येईल ते कारगिलचं होतं. ते जवळजवळ 3 महिने लढलं गेलं आणि कारगिलचं युद्ध हे 99 साली लढलं गेलं आणि याला मीडियाने खूप चांगल्या प्रकारे कव्हर केलेलं आहे. याचं कारण असं की त्यावेळेला टीव्ही चॅनल होते. इनफॅक्ट कॅप्टन विक्रम बात्रा जे या युद्धाचे एक हिरो होते ज्यांना या युद्धात परमवीर चक्र मिळालं होतं, त्यांचा एक व्हिडिओ हल्ल्यामध्ये जायच्या आधी एक व्हिडिओ एका टीव्ही चॅनलनी त्या पब्लिश केलेला होता. ज्याच्यामध्ये त्यांना विचारलं की तुम्हाला आता काय करायचं आहे, तुम्ही एक तर शिखर जिंकलेलं आहे, आता तुम्हाला काय करायचं. ते की जे दिल मांगे मोर, एक शिखर तर आपण पाकिस्तान पासून परत घेतलेलं आहे, परंतु आता दुसरा शिखर जे टायगर हिल आहे तिथे मला हल्ला करायचा आहे. तर ते युद्ध हे शेवटचं पारंपरिक युद्ध होतं. तर ही सगळी पारंपरिक युद्ध सीमेवरती लढली गेली, त्याच्यामध्ये भारतीय सैन्य लढलं आणि याच्याशी सामान्य माणसाचा काही फारसा संबंध नव्हता. परंतु 1972चं म्हणजे 72 नंतर पाकिस्तानला असं कळालं की भारताशी युद्ध करून जिंकणं हे शक्य नाही. मग त्यांनी अपारंपरिक युद्ध सुरू केलं. त्याचं नाव मी मागच्या याच्यात पण म्हटलं होतं की त्याचं नाव होतं ऑपरेशन टोपॅज किंवा ऑपरेशन काराकोरम. याचे 3 भाग होते, K1, K2 आणि K3. K1 म्हणजे खालिस्तानी दहशतवाद, K2 म्हणजे काश्मीर, K3 म्हणजे बाकीच्या भारतामध्ये दहशतवाद वगैरे. तर हा जो हिस्सा होता याला आपण दुसरा हिस्सा म्हणू की जो 72 नंतर सुरू झाला आणि त्याच्या नंतर हा जवळजवळ 2000 हा अजून सुद्धा सुरू आहे. परंतु आता दहशतवाद जो बंदुकीचा आहे किंवा जो बॉम्बस्फोटाचा आहे तो आता बऱ्यापैकी कमी झालेला आहे. तर याच्याविषयी आपली इच्छा असेल तर आपण बोलू शकतो. आणि मग तिसरा जो भाग आहे ज्याला जो चीनने सुरू केला त्याच्याविषयी आपण बोलूया. अश्विनजी आपण घेऊ शकतो. तुम्ही चीनचा उल्लेख केला, मी त्याच प्रश्नावर येणार होतो की चीन सोबत जे युद्ध झालं पारंपरिक युद्ध त्यानंतर आणि त्यानंतर आपलं चीनशी तसं युद्ध झालेलं नाहीये. आज चीन भारतावरती एक काय म्हणायचं त्याला छुप युद्ध करतोय भारताशी, प्रॉक्सी वॉर ज्याला आपण म्हणतो. मग तो आर्थिक फ्रंटवर असो किंवा आणखीन कुठल्या याच्यावरती, त्या त्या प्रकारच्या युद्धाबद्दल आमच्या प्रेक्षकांना जरा माहिती द्या. हो. मी फक्त या चीनच्या वॉरकडे मी येतोच, परंतु त्याच्या आधी मला फक्त तो दहशतवाद होता पाकिस्तानी पुरस्कृत त्याच्याविषयी फक्त 2-3 गोष्टी सांगायच्या आहेत. की सध्या या दहशतवादाची परिस्थिती काय, अजून तो दहशतवाद संपलेला नाहीये, अजून तो चालू आहे, परंतु त्याचं प्रमाण कमी आहे. मी अगदी फक्त 2 मिनिटात आपल्याला सांगतो की सध्या नेमकी दहशतवादाची परिस्थिती काय आहे. आपण जर बघितलं तर जो काश्मीर मधला जो दहशतवाद होता तो आता फक्त काश्मीर खोऱ्यापुरता सीमित आहे. 130 किलोमीटर बाय 5 ते 10 किलोमीटर. आणि जो हिंसाचार होतो तो तिथे होतो. म्हणजे काश्मीरच्या जम्मू उधमपूरच्या भागात दहशतवाद नाहीये, जो लडाखचा वरचा भाग आहे तिथे दहशतवाद नाही. दुसरं जो दहशतवाद चालू होता देशाच्या बाकीच्या भागामध्ये तोच जे बॉम्ब हल्ले मुंबईमध्ये, पुण्यामध्ये, गोरखपूर, मग कलकत्ता वगैरे, तो आता जवळजवळ पूर्णपणे थांबलेला आहे. गेल्या एक 7-8 वर्षामध्ये कुठलाही मोठा बॉम्ब हल्ला झाला नाहीये. आता दुर्दैवाने काही दिवसापूर्वी एक पंजाब तो पण बॉम्ब असेंब्ली करताना एक दहशतवादी हा मारला गेला. तर तो पण जवळजवळ थांबलेला आहे. तिसरा जो भाग आहे ज्याला म्हणायचं खालिस्तानी दहशतवाद, त्याच्याविषयी आपण थोडंसं बोलण्याचा प्रयत्न केला की तो बंदुकीचा दहशतवाद तर बंद पडलेला आहे, परंतु आता त्याला अफगाणच्या दहशत उग्रवाद वाढवून हे करायचं अशा प्रकारे त्यांना पुनर्जीवित करण्याचा प्रयत्न केला जातोय.
म्हणजे हा जो ऑपरेशन काराकोरम, खालिस्तानी दहशतवाद म्हणा, काश्मीरी दहशतवाद म्हणा किंवा भारताच्या इतर भागाचा दहशतवाद म्हणा, हा संपलेला नाहीये, परंतु याची जी शक्ती होती, डिस्ट्रक्टिव्ह शक्ती, ती प्रचंड कमी झालेली आहे. आणि त्याचं एक कारण आपले एक आक्रमक सरकार आहे की ज्यांनी पाकिस्तानवरती हल्ला करून त्यांना दाखवलं की आम्ही तुम्हाला सुद्धा त्रास देऊ शकतो आणि मग सर्जिकल स्ट्राईक वगैरे. तर त्याच्यामुळे आता पाकिस्तान घाबरतो आणि आता दहशतवाद हा फक्त काश्मीर खोऱ्यापुरताच हे आहे. आता जो मुख्य प्रश्न जो आपण विचारला होता की नंतर जे वेगळा प्रकार सुरू झाला युद्धाचा, त्याचं काय? आता असं जनरली म्हटलं जातं की हे जे चीननी जी गडबड करायला सुरुवात केली, तर ती गडबड 2009-2010 याच्या पलीकडे असं म्हणतात की त्यांनी ती अतिशय पद्धतशीरपणे केली. चीन जे आपल्याशी युद्ध लढतो आहे त्याला 3-4 वेगवेगळी नावं आहेत. मी त्याच्या जास्त बुकिश डेफिनेशन मध्ये जात नाही. एक त्याचं नाव आहे, त्याला म्हटलं जातं की हायब्रिड वॉरफेअर, म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने दुसऱ्या देशाशी लढायचं. दुसरं त्याचं नाव आहे ग्रे झोन वॉरफेअर. ग्रे झोनचा अर्थ काय होतो? आपल्याकडे एक पांढरा रंग, काळा रंग असतो, परंतु पांढरा आणि काळा रंगाच्या मध्ये ग्रे रंगाचे अनेक शेड्स असतात. म्हणजे एक युद्ध असतं आणि एक शांतता असते. तर युद्ध आणि शांतता ज्या दोन्हीच्या मध्ये ज्या उलट्या कारवाया केल्या जातात त्याला ग्रे झोन वॉरफेअर असं म्हटलं जातं, की युद्ध पण नाहीये आणि शांतता पण नाहीये. उदाहरणार्थ एक उदाहरण द्यायचं म्हटलं की आता चीनचं जे अतिक्रमण झालं मे 2020 मध्ये 4 ठिकाणी, तर ते युद्ध नव्हतं. त्यामध्ये आपण शस्त्र वापरलेली नाहीयेत. आपण कसला वापर केला? दगडाचा, धोंड्याचा, काठ्यांचा, लाठ्यांचा. सैन्य कधी असं वापरतं का? नाही. तर हे एक ग्रे झोन वॉरफेअरचं उदाहरण आहे, त्याच्याविषयी आपण नंतर अजून जास्त बोलू. आणि तिसरं त्याला अजून एक म्हटलं जातं मल्टी डोमेन वॉरफेअर. म्हणजे तुम्ही कुठल्याही प्रकारे युद्ध लढू शकता, परंतु या सगळ्यांपेक्षा मला जो शब्द वापरायचा आहे त्याला तो शब्द चीननी स्वतः वापरलेला आहे. त्याला म्हणतात अनरिस्ट्रिक्टेड वॉरफेअर. अनरिस्ट्रिक्टेड वॉरफेअर म्हणजे नियम नसलेलं युद्ध. हे चीनी युद्ध म्हणजे त्यांचे जे जनरल्स होते त्यांनी जेव्हा एक पुस्तक पण लिहिलेलं आहे रिस्ट्रिक्टेड वॉरफेअर मध्ये. त्यांचं म्हणणं आहे की या युद्धाचे नियम असे आहेत की या युद्धाला कुठलेच नियम नाहीये, म्हणजे तुम्ही कुठल्याही पद्धतीने युद्ध लढू शकता. तर आता आपल्याला मुख्य असं आहे की ग्रे झोन वॉरफेअर, अनरिस्ट्रिक्टेड वॉरफेअर किंवा हायब्रिड वॉरफेअर, याच्यामध्ये फरक काय याच्यात मी जास्त कॉम्प्लिकेशन मध्ये जात नाही. पण कसं लढलं जातं भारताशी त्याच्याविषयी आपण फक्त बोलूया. आणि त्याच्याहून जास्त महत्वाचं की आपण म्हणजे एक सामान्य नागरिक जो देशभक्त असतो, देशप्रेमी असतो, त्यांनी काय करायला पाहिजे याच्याविषयी आपण जास्त फोकस करूया. तर मी आता येतो की हे जे अनरिस्ट्रिक्टेड वॉरफेअर आहे याचे वेगवेगळे जे पैलू आहेत ते कसे. तर मी पहिले फक्त पैलूच सांगतो आणि सुरुवात करतो की त्याचा उद्देश काय आहे. हे युद्ध कशा करता लढायचं? युद्धाचा कुठल्याही युद्धाचा उद्देश काय असतो की जो आपला प्रतिस्पर्धी असतो त्याला नमवायचं आणि आपण जे म्हणू ते त्याला ऐकायला मान्य करायचं. आता चीनला काय पाहिजे भारताकडून? चीनची इच्छा आहे की चीन सांगेल ती आता बाउंड्री असायला पाहिजे. म्हणजे चीन म्हणतं की इंटरनॅशनल बाउंड्री भारत आणि चीनमध्येही त्याच्यावरती चुपचापपणे भारताने हो म्हणावं, की जे होऊ शकत नाही. आणि दुसरं चीनचा मोठा उद्देश आहे की भारतात वेगवेगळ्या प्रकाराने हिंसाचार करून भारताची जी आर्थिक प्रगती आहे ती थांबवायची. आणि याच्यामधला जो सर्वात आता मोठा प्रकार समोर येतोय ते म्हणजे रस्ते अडवायचे. रस्ते अडवले की तुम्ही एका शहराला चोकअप करू शकता. आता जसं मी एक उदाहरण दिलं होतं की पुणे शहरामध्ये याला 4-5 रस्ते आहेत. तर तुम्ही एक रस्ता जर अडवला तर शहरात येणारा भाजीपाला थांबतो, धान्य थांबतं, ट्रॅफिक थांबतो आणि आपण शहराचं खूप नुकसान करू शकतो, जे आता होत आहे. तर तशा प्रकारे नुकसान करायचं ज्यामुळे आर्थिक प्रगती होणार नाही, ज्यामुळे भारत हा चीनला प्रतिस्पर्धी म्हणून कधीही पुढे येणार नाही. हा त्याचा मुख्य उद्देश आहे. आता पद्धती काय आहे ज्या ग्रे झोन वॉरफेअर मध्ये किंवा अनरिस्ट्रिक्टेड वॉरफेअर मध्ये? अनेक पद्धती आहेत, 10-15 पद्धती आहेत. मी त्याच्या मोठ्या पद्धतींची नावं घेतो आणि त्याचं एक एक उदाहरण पण देतो. पहिलं आहे की ज्याला म्हणायचं फिजिकल वॉरफेअर, म्हणजे की जिथे तुम्ही सीमेवरती एकमेकाशी लढता. जशी लढाई गलवानमध्ये झाली होती 15 जून 2020 साली, की तिथे आपण आपल्या 20 सैनिकांचं रक्त सांडलं आणि चीनचे जवळजवळ 70 सैनिक तिथे मारले गेले होते. परंतु तिथे तोफा वापरल्या गेल्या नाही, बंदुका वापरल्या गेल्या नाही. तिथे जी लढाई झाली ती कशाने झाली? हातात लाठ्या घेऊन, हातात काठ्या घेऊन
एकमेकाशी फिजिकल कॉम्बॅट करून झाली, पण शस्त्र नव्हती. म्हणजे रायफल नव्हतं, लाईट मशीन गन नव्हतं, मीडियम मशीन गन नव्हतं, तोफा नव्हत्या, एअरफोर्स नव्हतं, नेव्ही नव्हतं, काही युद्धच होतं. परंतु हे पाषाण युगातलं युद्ध होतं, पाषाण युगातलं. ओके, हे एक फिजिकल युद्ध. तर त्याची लोकांना पुष्कळची काळजी वाटते की चीनशी जर युद्ध झालं तर चीन आपल्याला काय करेल. तर तिथे मी आपल्याला एकाच वाक्यात फक्त सांगू इच्छितो की त्याची आपण जास्त काळजी करू नये. हे युद्ध लढण्याची जबाबदारी भारतीय सैन्याची आहे. भारतीय सैन्य अतिशय शूर आहे, आपलं नेतृत्व चांगलं आहे. झालं तर त्याची काळजी आपण अतिशय चांगल्या पद्धतीने घेऊ शकतो. परंतु त्याचे जे इतर फॅसेट्स आहेत, इतर जे पैलू आहेत, त्याच्याविषयी मी बोलतो. आता अजून पैलू काय आहेत? एक तर आहे आर्थिक युद्ध, त्याला तुम्ही आर्थिक घुसखोरी म्हणा, त्याच्यामध्ये याला आर्थिक आक्रमण म्हणा, ज्याला तुम्ही आर्थिक युद्ध म्हणा, त्याला तुम्ही व्यापार युद्ध म्हणा. नावं वेगवेगळी आहेत, परंतु याचा अर्थ काय? उदाहरणार्थ चीन हा भारताचा नंबर 1 शत्रू आहे, याच्याविषयी कोणाच्या मनामध्ये आहे का? अजिबात नाही. परंतु असं असून सुद्धा चीनकडनं आपण इतक्या गोष्टी विकत घेतोय का बरं? कारण आपलं कॉर्पोरेट वर्ल्ड जे आहे अक्षरशः वेडं झालेलं आहे. त्यांना वाटतं की चीन शिवाय आपण इतर कोणाकडनं सुद्धा कच्चा माल घेऊ शकत नाही, आपण इतर गोष्टी घेऊ शकत नाही, कारण चीन स्वस्त असतात. आणि म्हणजे काय होतं आहे, चीनशी आपला व्यापार वाढतो, ज्यामुळे चीनला प्रचंड नफा मिळतो आणि त्यामुळे चीनची आर्थिक ताकद वाढते आणि चीन भारतावर आक्रमण करण्याकरता भारतामधून मिळालेला प्रॉफिट वापरून आपल्याला त्रास देतो. म्हणजे चीनी माल कोणी खरेदी केला? भारतीयांनी. हो. आणि प्रॉफिट कोणा झाला? चीनला. तर म्हणून चीन युद्ध करतो. तर हे आर्थिक युद्धाचा अनेक प्रकार आहेत. त्यांनी आपलं स्मॉल स्केल सेक्टर बंद पाडलं आहे, त्यांनी मिडल स्केल सेक्टर बंद पाडलं आहे आणि त्याला आता प्रत्युत्तर त्यांनी व्यापार युद्ध सुरू करून आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे त्रास दिलेला आहे. तर त्याचा मुकाबला कसा करायचा? तर त्याचं एका वाक्यात उत्तर आहे आत्मनिर्भर भारत, चीनशी व्यापार कमी करणं. पण तो एक वेगळाच प्रकार होईल, त्याच्याविषयी आपल्याला नंतर बोलता येईल. परंतु सामान्य माणसाच्या लेव्हलला मात्र चीनी वस्तूंवरती बहिष्कार घालायला पाहिजे, हे क्लिअर कट पाहिजे. तुम्ही कुठल्याही दुकानात गेला, तुम्हाला मोबाईल विकत घ्यायचा आहे, टीव्ही विकत घ्यायचा आहे, काही पण विकत घ्यायचं आहे, तर हे एन्श्युअर करा ते मेड इन इंडिया असेल, भारतीय असेल आणि प्रॉफिट जर द्यायचा असेल तर तो भारतीय लोकांना द्या, भारतीय व्यापाऱ्यांना द्या, भारतीय इंडस्ट्रीला द्या, चीनला अजिबात नाही. एका वाक्यात मी सांगण्याचा प्रयत्न केला. आर्थिक युद्ध, आर्थिक घुसखोरी, व्यापार युद्ध हा एक प्रकार झाला. आता पुढचा जो आहे त्याला म्हणता येईल इन्फॉर्मेशन वॉरफेअर, म्हणजे माहितीचं युद्ध. डिसइन्फॉर्मेशन वॉरफेअर म्हणजे खोट्या बातम्या द्यायच्या, चुकीच्या बातम्या द्यायच्या, अपप्रचार करायचा, दुष्प्रचार करायचा. प्रोपोगंडा वॉरफेअर म्हणजे मोठ्या प्रमाणात तुम्हाला घाबरवून टाकायचं. हे कशा करता? म्हणजे भारत याचा मुख्य उद्देश काय आहे? म्हणजे मी पुन्हा रिपीट करतो, इन्फॉर्मेशन वॉरफेअर, डिसइन्फॉर्मेशन वॉरफेअर, प्रोपोगंडा वॉरफेअर, सायकोलॉजिकल वॉरफेअर, परसेप्शन मॅनेजमेंट. याचा उद्देश सरळ आणि साफ आहे, भारतीयांच्या मनावरती इतका परिणाम करत राहायचा की भारतीयांना वाटायला पाहिजे की अरे 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 चीनशी लढायलाच नको, चीन खूप ताकदवान देश आहे, चीनशी लढून नुकसान होईल, चीनशी आपण युद्ध आपल्याला परवडेल का? म्हणून आपल्याच देशातले तज्ज्ञ आपल्याच वर्तमानपत्रात, आपल्याच टीव्ही चॅनलवरती सांगतील की नाही 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 नाही, चीनशी लढू नका, चीनशी मित्रता करा, चीन म्हणतो ते मुकाट्याने ऐका. याची मी आपल्याला फक्त 2-3 एक्झाम्पल देतो की हे कसं लढलं जातं. एक म्हणजे थोडंसं जुनं आणि लेटेस्ट, ठीक आहे, आणि त्याला आपण कसं बळी पडतो आणि कसं बळी पडायला नको हे जास्त महत्वाचं आहे. तर याच्यामध्ये एक उदाहरण म्हणजे असं की आता ज्यावेळेला हे गलवानची गडबड सुरू झाली, चीनने अतिक्रमण केलं, भारतीय वर्तमानपत्र तुम्ही त्यावेळची वाचा, इंग्लिश असतील, मराठी असतील, तुम्ही त्यावेळेची टीव्ही चॅनल्सचे डिबेट ऐका, ज्यावेळेला भारत चीनवरती डिबेट होत होतं. त्यामध्ये काय होतं? अरे 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 चीनने त्यांचे 100 रणगाडे तिथे आणले. अरे चीनने त्यांचे 100 रणगाडे आणले, तर भारताचे रणगाडे काय अहमदनगरला माशा मारत बसले आहेत का? ते पण तिथे होते. नाही, बातमी एकतर्फी. चीनच्या तोफा तिथे आल्या. अरे चीनच्या तोफा जर तिथे आल्या तर आपली तोफ काही देवळाली किंवा नाशिक जिथे त्यांचं तोफखान्याचा मोठा बेस आहे तिथे नव्हत्या. चीनची हेलिकॉप्टर्स तिथे आली. आपली हेलिकॉप्टर्स किंवा आपली लढाऊ विमानं पुण्याचं लोहगाव आहे तिथे लपून बसलेली नव्हती. किंवा चीनने तिथे मिसाईल्स आणली, आपली पण मिसाईल्स तिथे होती. चीनने तिथे 50,000 सैनिक आणले, आपले तिथे 60,000 सैनिक होते. म्हणजे चीनने जर ऍक्च्युअली लढाई सुरू केली असती, त्याकरता जे आपल्याला करायला पाहिजे होतं ते सगळं तिथे होतं.
आणि आपण ते बरोबर आणत होतो ह्याच्यात ते पण घाबरून एकतर्फी अरे चीन आता पुढे आला आणि मग तिथे काही सेल्फ प्रोक्लेम एक्सपर्ट सुरू झाले की सॅटेलाइट फोटोग्राफ मध्ये बसून मला असं कळलं की चीन आता फिंगर 8 पर्यंत आला, चीन आता फिंगर 9 पर्यंत आला. अरे सॅटेलाइट फोटोग्राफ आणि गुगलमध्ये बघून जर तुम्हाला चीनवरती लक्ष ठेवायचं असेल तर त्या एक्सपर्टच्या मला कीव करावीशी वाटते. तसं हे गुगल वगैरे पुण्या मुंबईत फिरायला ठीक आहे, परंतु त्याचा लष्करी हे होऊ शकत नाही. आणि तुम्ही बघत आहात तर भारतीय सैन्य सुद्धा बघत आहे, तर त्याच्यामुळे त्याची काळजी नको. पण किती घाबरून टाकायचं की चीनशी युद्ध परवडणार नाही. अरे युद्ध कधी परवडण्याकरता आपण करतो का? हे काय व्यापार आहे का? आपण युद्ध केव्हा करतो, कुठलाही देश युद्ध केव्हा करतो ज्यावेळेला त्या देशाचं राष्ट्रीय हित हे धोक्यात आलं असतं तर युद्ध केलं जातं. त्यात परवडणं वगैरे बघितलं जात नाही. तर मग चीनचे सुपर सोल्जर्स, अरे चीनी सुपर सोल्जर्स तुम्ही कॉमिक्स मध्ये तुम्हाला आठवत असेल की कॉमिक मध्ये फॅन्टम असायचा, कॉमिक मध्ये सुपरमॅन असायचा. ते कुठे कुठे बघा, किंवा आपलं सुपरमॅनचं नाव नको, समजा आपल्या याच्यामध्ये आपला भीम किंवा हनुमान यांच्यात किती ताकद होती. किंवा भारतीय दारासिंग वगैरे, मला दारासिंग खूप आवडायचा, ठीक आहे, तो वर्ल्ड चॅम्पियन होता. तर हे सुपरमॅन आहेत का? त्याचं उत्तर आहे नाही. आता तुम्हाला मी आत्ताच एक 2 एक्झाम्पल्स देतो की जे आता गेल्या आठवड्यामध्ये भरली आहेत आणि ज्याला भारतीय मीडियाने कसं कव्हर केलं ते सांगतो आणि त्याला कसं कव्हर करायला पाहिजे ते पण सांगतो. 2 उदाहरणं. एक आलं की एक मागच्या आठवड्यात एक 6-7 दिवसापूर्वी बातमी आली की चीनने त्या भागामध्ये आता रोबोट्स ज्याला आपण म्हणतो रोबोट्स, तुम्ही यांत्रिक मानव हे तिथे तैनात केलेले आहेत. आणि मग यांत्रिक मानव म्हटलं की त्याची ताकद जास्त असते, ते खूप काही काही करू शकतो. हा भाग अतिशय थंड आहे की भागामध्ये टेम्परेचर -30 to -35 होतं. अतिशय कठीण राहणं होतं. तर यांत्रिक रोबोट तिथे घातले. त्यांच्या ऑटोमॅटिक त्यांनी गाड्या तैनात केल्या, ऑटोमॅटिक त्यांनी शस्त्र तैनात केली. तर लोक घाबरून गेले की अरे बाप रे, मला काही टीव्ही चॅनल आता काय करायचं. अरे म्हटलं, तुम्हाला हे कळतंय का की चीनी तिथे रोबोट्स का डिप्लॉय करतायत? आणि रोबोट्स जे असतात, यांत्रिक मानव जो असतो तो सैनिकांना रिप्लेस करू शकतो का? त्याचं कारण कळायला पाहिजे. चीन तिथे रोबोट डिप्लॉय करण्याचा प्रयत्न करतोय कारण चीनी सैनिक हे नाजूक आहेत. ते हायर मिडल क्लास मधून येतात, त्यांना शहराची सवय झाली, तर ते अतिथंड भागात राहायला तयार नाहीत. मी रिपीट करतो, अतिथंड भागात ते राहायला तयार नाहीत. याचं कारण एका वाक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो. 60 ते 70% जे चीनी सैनिक आहेत ते फक्त 3 वर्षाकरता चीनी सैन्यामध्ये येतात, त्यानंतर ते बाहेर जातात. त्यांना हे नोकरी करणं कंपल्सरी असतं. 1 वर्ष ट्रेनिंग मध्ये जातं आणि 2 वर्ष त्यांचं ऍक्च्युअली ते तिथे तैनात होतात, लढाई करता वगैरे. तर त्यांना तिथे राहायला आवडत नाही आणि त्यांचं लक्ष नेहमी मागे असतं. कारण 3 वर्षानंतर जर तुम्हाला फौज सोडायची असेल तर नंतर तुम्ही स्वतः रोटी कपडा मकान कशी जिंकणार? तर हे म्हणजे रोबोट तिथे डिप्लॉय करणं ही त्यांची कमजोरी आहे, त्यांची ही ताकद नाहीये, हे लक्षात असायला पाहिजे. आणि आत्ताच कालच एक बातमी आली, काल किंवा परवाची, त्याच्याविषयी सुद्धा मी माझे कॉमेंट्स दिले होते. चीनने एक हायड्रोजन फ्युजनच्या मदतीने 7,000 कोटी डिग्री सेंटीग्रेड एवढं टेम्परेचर निर्माण केलं, ज्याच्यामुळे चीन हायड्रोजन पासून एनर्जी निर्माण करू शकतो एका न्यूक्लिअर रिएक्टर मध्ये. मी जास्त डिटेलमध्ये जात नाही. न्यूक्लिअर एनर्जी 2 पद्धतीने होते. तुम्हाला मी थांबवतो, कारण हा जो विषय आहे ना, चीननी जो प्रयोग केला त्याच्यावरती आपण एक सेपरेट व्हिडिओ करायचं ठरवलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण आता जी आपली वेळेची मर्यादा आहे त्याच्यामध्ये आपण हे त्याच्यात घेतलं तर ते त्याला विषयाला आपण तेवढा न्याय देऊ शकणार नाही असं मला वाटतं. तर हा जो विषय आहे, चीनचा जो न्यूक्लिअर फ्युजनचा प्रयोग आहे, तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. त्याच्यावरती आपल्याला पूर्ण डिटेल माहिती आपल्या प्रेक्षकांना द्यायची आहे. तर आज जे आपण सांगितलं की चीननी जे हायब्रिड वॉर सुरू केलेलं आहे, आर्थिक युद्ध सुरू केलेलं आहे, आज आपण एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आमच्या प्रेक्षकांना सांगितली, ती म्हणजे चीनकडे डेडिकेटेड सैनिक नाही आहेत. त्यांना कंपल्शन आहे म्हणून ते सैन्यात येतात 3 वर्षासाठी आणि 3 वर्षानंतर ते सैन्य सोडून आपल्या दुसऱ्या उद्योगाला लागतात. हा एक फार महत्वाचा पॉइंट आज आपण सांगितलात की जे जसं तुम्ही मगाशी म्हणालात की जे आपल्याकडे तज्ज्ञ असतात, म्हणजे अशी एखादी घटना घडली की सोशल मीडियावरती डिफेन्स एक्सपर्ट असे कुत्र्याच्या छत्रीसारखे उगवतात
आणि मग ते वाटेल ते आपलं अनालिसिस सुरू करतात. त्यांच्यासाठी हे सगळ्यात महत्वाची माहिती आहे की चीनी सैन्याला घाबरण्याची गरज नाही, कारण ते सैनिक मुळात तेवढे कॅपेबलच नाही आहेत गलवान सारख्या -30 -35 डिग्री मध्ये काम करण्यासाठी. तर हा मुद्दा मला असं वाटतं की आजच्या आपल्या चर्चेतला सगळ्यात महत्वाचा टेक अवे आहे की चीननी जे काही केलं वॉर फ्रंटवर, बॉर्डरवर जे काही केलं त्याचा सामना करायला, त्याला उत्तर द्यायला आपलं भारतीय सैन्य सक्षम आहे आणि ते करतात आहे पूर्ण कॅपॅसिटीनी. फक्त आपण नागरिक म्हणून देशात असे कामं केले पाहिजे की ज्याच्यानी चीनला मदत नाही होणार. म्हणजे जसं तुम्ही म्हणालात की चीनी वस्तू घ्यायच्या नाही, मेड इन इंडिया घ्यायच्या, जेणेकरून चीनला आर्थिक फायदा होणार नाही आणि तो पैसा ते भारताविरुद्ध वापरू शकणार नाही. फक्त मी अजून एक मुद्दा असा मांडू इच्छितो की याच्यामध्ये म्हणजे जे आपण डिसइन्फॉर्मेशन वॉर त्याच्याविषयी जे बोललो, तर त्याच्यामध्ये सुद्धा सामान्य नागरिकांचं काम हे अतिशय महत्वाचं आहे. कारण हे युद्ध आपल्या मोबाईलमध्ये घुसलेलं आहे, आपल्या लॅपटॉपमध्ये घुसलेलं आहे, आपल्या इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसमध्ये घुसलेलं आहे. तर आपण त्यात करायला काय पाहिजे की एक तर कुठलीही चीनी लॅपटॉप घेऊ नका, चीनी मोबाईल घेऊ नका, कारण तुमची इन्फॉर्मेशन म्हणजे तुमची माहितीही चोरली जाते. आता आपल्या सगळ्याकडे मोबाईल नावाचा एक प्रकार आहे आणि हा जो मोबाईल नावाचा प्रकार आहे याच्यामध्ये आपली खरोखर कुंडली असते. आता तुम्हाला कुंडलीची गरज राहिलेली नाहीये. कॉल केला, कोणी आपल्याला कॉल केला, आपण बँकिंग ट्रान्झॅक्शन काय केले, कुठे गेलो होतो, म्हणजे मोबाईल तुम्हाला सांगतो की तुम्ही आता पुण्यात आहात, तुम्ही आता मुंबईत आहात, सगळी तुमची माहिती असते. तर म्हणून चीनी मोबाईल नको, चीनी ऍप नको, चीनी सॉफ्टवेअर नको, चीनी हार्डवेअर नको. आणि सर्वात महत्वाचं की स्वतःवरती विश्वास पाहिजे की आपण आपला एक देश बनून आपलं सैन्य आपल्या देशाचं रक्षण करू शकतं, हा विश्वास पाहिजे. तर चुकीची माहिती येत राहिली तर त्यांनी घाबरून जायचं कारण नाहीये. त्याची माहिती आपण प्रॉपर करण्याला विचारू शकतो की ही माहिती खरी आहे की खोटी आहे. तर म्हणजे कारण तुमच्या जर व्हॉट्सअपवरती एखाद्याचा मेसेज आला की जो देशाविषयी काहीतरी वाईट सांगतो आहे, देशाविषयी काहीतरी चुकीचं सांगतो आहे, तर ते आपण कुठल्या तरी तज्ञाला विचारू शकतो की अरे अशी माहिती आली, तुम्हाला याच्याविषयी काय म्हणायचं आहे. तर हे डिसइन्फॉर्मेशन वॉरफेअरला किंवा प्रपोगंडा वॉरफेअरला बळी पडू नये. आणि अशा प्रकारची तुमच्याकडे आलेली ईमेल्स, तुमच्याकडे आलेले SMS, तुमच्याकडे आलेले व्हॉट्सअपचे मेसेजेस कृपया इतरांना कोणालाही फॉरवर्ड करू नका. ही सुद्धा तुमची अतिशय मोठी जबाबदारी आहे. एवढंच मी आपल्याला सांगू इच्छितो. अश्विनजी. सर, आज आपण आलात आणि या महत्वाच्या विषयावर आमच्या प्रेक्षकांना माहिती दिलीत, त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, मित्रपरिचितांसोबत शेअर करा आणि घनघोर चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. जसं मी सुरुवातीला म्हणालो की ब्रिगेडियर हेमंत महाजन सरांसोबत आपण राष्ट्रीय सुरक्षा या विषयाच्या वेगवेगळ्या पैलूंवर वेगवेगळे व्हिडिओज करणार आहोत, त्याची सिरीज करणार आहोत. तर पुढच्या भागामध्ये आपण महाजन सरांकडनं जसं ते चीननी न्यूक्लिअर फ्युजन केलं आणि त्या बातमीनंतर एक घबराट निर्माण केली मीडियानी, त्याविषयी आपण बोलणार आहोत. त्याविषयी महाजन सर आपल्याला सखोल माहिती देणार आहेत. बघायला विसरू नका पुढचा भाग महाजन सरांसोबत भारतीय सुरक्षेच्या बद्दलचा. धन्यवाद.